आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत उरलेले डायग्राम, जे की आपण ऑलरेडी फर्स्ट पार्ट आणि सेकंड पार्टमध्ये बघितलं. तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेले आहे मार्क्स डिडक्ट होतात, निगेटिव्हमध्ये जातात किंवा मार्क कमी होतात. तर व्हिडिओला लास्टपर्यंत बघत राहा, कारण तुमचे मार्क्स ह्याच्यानेच कवर होत असतील. मॅक्झिमम 30 to 35 हे डायग्राम्सच तुमची कवर करणार आहेत मार्क्स. त्यामुळे व्हिडिओला लास्टपर्यंत बघत राहा. तर मी दीक्षा कातलार तुमच्या सगळ्यांचे स्वागत करत आहे ड्रीम अचिव्हर्सला. तर आता आज आपण बघणार आहोत रिमेनिंग डायग्राम्स. तर या बघूया आपण डायग्राम्सला. तर पहिली डायग्राम आहे प्लुरेई ऑफ लंग्स, म्हणजे जे की आपले प्लुराज आहेत लंग्सचे. ऑलरेडी बघितलं आपण, 2 लंग्स असतात, राईट आणि लेफ्ट. त्याच्यामध्ये लोब्स पण बघितलं. तर त्याचे प्लुराज बघूया आपण. विसरल प्लुरा, परायटल प्लुरा. तर विसरल प्लुरा काय, म्हणजे आतमधली लेअर आहे, आणि परायटल प्लुरा म्हणजे आउटर मोस्ट लेअर. आणि हे दाखवले आहे तुम्हाला प्लुरल कॅव्हिटीमध्ये प्रेझेंट असते. प्लुरल स्पेस म्हणजे दोन्ही प्लुराच्या मधली स्पेस, आणि लास्टला दिलं आहे थोरॅसिक वॉल. नेक्स्ट डायग्राम बघा, जी की आपली आहे डिव्हिजन ऑफ मीडियास्टिनम. मीडियास्टिनमचे किती भाग पडले आहेत? 4 भाग पडले. पहिले सुपेरियर, इंटेरियर, मग मिडल आणि मग पोस्टेरियर. हे सगळे सुपेरियर म्हणजे वरचं भाग, इंटेरियर म्हणजे पुढील भाग, आणि मिडल म्हणजे मध्य, आणि पोस्टेरियर म्हणजे मागचं, पाठीमागलं. हे भाग आहेत आपले मीडियास्टिनमचे, असे पडलेले आहेत. आता बघा लोअर लिम. लोअर लिममध्ये पहिलं बघा हिप जॉईंट. हिप जॉईंट काय आहे? एक टाईप आहे सायनोव्हेल जॉईंटचा. तर त्याच्यामध्ये बघा आर्टिक्युलेशन बिटवीन कुठं होत असते? हेड ऑफ फ्युमर आणि एसेटिब्युलम ऑफ पेल्विस. म्हणजे हे कुठं प्रेझेंट असते? बिटवीन कुठं प्रेझेंट असते? फ्युमरच्या हेडमध्ये किंवा त्याच्यासोबतच एसेटाब्युलम पेल्विकमध्ये. आता त्याचे पार्ट बघा. हेड मग कुठं प्रेझेंट असते? फिमोरल हेडमध्ये. आणि मग त्याच्यामध्ये बघा नेक कुठं कनेक्ट असते? हेड ऑफ फ्युमर स्टॉकमध्ये. एसेटिब्युलम फोसा कुठं प्रेझेंट असते? आपलं आर्टिक्युलेटिंग सरफेस एसेटाब्युलममध्ये. आणि त्याच्यानंतर बघा फेवा, ते कुठं प्रेझेंट असते? स्मॉल पीट फ्युमरच्या हेडमध्ये. आणि एसेटिब्युलम नॉच कुठे प्रेझेंट असते? ते ऑक्युपाईड होत असते ट्रान्सवर्स एसेटाब्युलम लिगामेंटमध्ये. ऑलरेडी तिथे लिहिलाच आहे. त्याच्यानंतरची बघा डायग्राम फिमोरल ट्रँगल. म्हणजे फिमोरल ट्रँगल म्हणजे काय? आपलं गुडघ्याच्या मागचा भाग, जे की ट्रँगल आहे त्याला फिमोरल म्हणतात. ते प्रेझेंट असते थायमध्ये, थायच्या म्हणजे खाली. एंटेरियर त्याच्यामध्ये बघा बेस इंगुलर लिगामेंटमध्ये असते. त्याच्यामध्ये मिडल बॉर्डर कुठं असते? मिडल एजमध्ये एसेटाब्युलमच्या, ॲडक्टरच्या, आणि लॉंगस्ट बाउंड्रीमध्ये म्हणजेच मसलमध्ये. आणि लॅटरल बॉर्डर असते मीडियल बॉर्डर ऑफ सार्वोटियस मसल्स, म्हणजे सार्वोटियस मसल्सच्या मदत. आणि एपेक्स असते जिथं मीडियल आणि लॅटरल बॉर्डर अटॅच होतात, त्याला अपेक्स म्हणलं जाते याचं. आता बघा खालची डायग्राम कोणती आहे? फिमोरल ट्रँगलचं जे की हे आहे आपलं ब्लड कनेक्शन. त्याच्यामध्ये काय स्ट्रक्चर दिलं आहे? मसल्स, न्यूरोवस्क्युलर इलेमेंट्स, आणि मग त्याच्यामध्ये सराउंडिंग टिश्यू, हे सगळे ब्लड वगैरे कसे कंटेन करतात ते दिले आहेत. आता बघा पॉप्लेटियल फोसा. पॉप्लेटियल फोसा म्हणजे काय? त्याच्यामध्ये दिलेलं आहे सगळं इन्फॉर्मेशन. बायसेप्स, हे सगळे त्याची लिगामेंट, फिमोरल टिश्यू, मिडियल हेड, गॅस्ट्रोटिबियल नर्व, हे सगळे नर्व्स आणि त्याचे स्ट्रक्चर दिलेले आहेत. मग त्याच्यानंतर बघा अबडॉमिनल कॅव्हिटी. अबडॉमिनल कॅव्हिटीमध्ये काय दिलेलं आहे? त्याचे जे रिजन्स आहेत ते शो केले आहेत अबडॉमिनल कॅव्हिटीचे. बघा रिजन्स कोणते कोणते आहेत? राईट हायपोकॉन्ड्रियम, एपिगॅस्ट्रिक रिजन, लेफ्ट हायपोकॉन्ड्रियम, राईट लंबार, अम्बिलिकल रिजन, लेफ्ट लंबार, राईट इलियाक रिजन, हायपोगॅस्ट्रियम, लेफ्ट इलियाक. हे सगळे काय आहेत? आपल्या ॲब्डॉमिनल रिजन्स आहेत. मग बघा ओपनिंग ऑफ डायफ्रॅगम. आता डायफ्रॅगमचं एंटेरियर व्ह्यू आहे हे आपलं. ह्याच्यामध्ये काय सगळं ॲवोर्टा दिलं आहे, मग इसोफॅगस दिलं आहे, हे सगळं त्यांच्यामध्ये शो केलेलं आहे. जिथून ब्लड सप्लाय होते ते सगळे दिले आहेत, आणि त्याचे पार्ट्स दिले आहेत, कोणत्या पार्टला काय म्हणतात. मग बघा पार्ट्स ऑफ स्टमक. पार्ट्स ऑफ स्टमकचे म्हणजे फंडस सगळ्यात वर मोस्ट पार्ट आहे, अपर मोस्ट. बॉडी म्हणजे मिडल जे मेन पार्ट आहे बॉडीचं, आणि अँट्रम कुठं लोअरला प्रेझेंट असते, आणि पायलोरस हे जे कनेक्ट असते डिओडेनम. आता डिओडेनम काय? डिओडेनम लार्ज इंटेस्टाईनचा फर्स्ट पार्ट आहे.
मग कार्डिया काय आहे तर इसोफॅगस इंटर स्टमक, म्हणजे जे की इसोफॅगस आहे जिथे अटॅच होते स्टमकला, त्याला म्हणलं जाते कार्डिया. आता त्याच्यानंतर बघा हे सगळे बॉडीचे पार्ट्स दिले आहेत. मग त्याच्यानंतर आता ब्लड सप्लाय दिले आहे याचं आपलं स्टमकचं. लेफ्ट गॅस्ट्रिक आर्टरी ती कशाची ब्रांच आहे, ब्रांच ऑफ सिलियाक ट्रंकची आहे, म्हणजे सिलियाक ट्रंक आहे त्याची ब्रांच आहे. राईट गॅस्ट्रिक आर्टरी हेपॅटिक आर्टरीची ब्रांच आहे. राईट गॅस्ट्रो इपिप्लोइक ते कशाची आहे, गॅस्ट्रो डिओडेनल आर्टरीची ब्रांच आहे. आणि तशीच लेफ्ट गॅस्ट्रो इपिप्लोइक ते स्प्लेनिक आर्टरीची ब्रांच आहे. आता बघा शॉर्ट गॅस्ट्रिक आर्टरी ती ब्रांच आहे स्प्लेनिक आर्टरीची. आणि लास्ट बघा गॅस्ट्रो डिओडेनल आर्टरी कोणाची पार्ट आहे तर सुपेरियर पॅन्टोक्रियाटिनो डिओडेनल आणि राईट गॅस्ट्रो इपिप्लोइक, म्हणजे हे दोन मिळूनची दोन ब्रांचची एक आहे आर्टरी, गॅस्ट्रो डिओडेनल आर्टरी. मग त्याच्यानंतर बघा स्टमकच्या पोस्टेरियर ॲस्पेक्ट दिलेला आहे, ज्याच्यामध्ये पोस्टेरियरली काय काय प्रेझेंट आहे ते दिलं आहे. तुमचे ट्रान्सवर्स कोलॉन हे सगळे जे आपली लार्ज इंटेस्टाईन आहे त्यांचे पार्ट आहेत. आणि मग लेफ्ट किडनी वगैरे ते जे काय म्हणलं जाते रिलेशन्स ऑफ स्टमक म्हणजे ते दिले आहेत आपले, ते बघून घ्या. मग किडनीचं ग्रॉस फीचर दिलं आहे, अप्पर पोल, मग आणि ते किडनीचे खालचे अप्पर पोल, आणि मग त्याच्यानंतर मिडियल बॉर्डर, रिनल आर्टरी, रिनल वेन, हे सगळे हिलियम, रिनल पेल्विस, हे सगळे त्याचे भाग दिले आहेत, नावं दिले आहेत. आता बघा एंटेरियर रिलेशन कोणाचे आपले किडनीचे. तर किडनीचे राईट साईडला नंबर स्ट्रक्चर किती पडते, एक इन्फेरियर वेना का, दुसरी राईट रिनल वेन आर्टरी, तिसरं राईट रिनल वेन, फोर्थ राईट किडनी आणि फिफ्थ राईट युरेटर. मग त्याच्यानंतर लेफ्ट साईडला बघा फर्स्ट अबडॉमिनल अओर्टा, 6 सुपेरियर काय म्हणलं जाते सुपेरियर मेकॅनिकल आर्टरी, आणि त्याच्यानंतर बघा मेनेस्टेटिक आर्टरी मग त्याच्यानंतर बघा 7 लेफ्ट सुप्रारिनल आर्टरी, मग त्याच्यानंतर बघा 8 लेफ्ट रिनल आर्टरी आणि वेन, आणि मग त्याच्यानंतर बघा आपलं 9 लेफ्ट टेस्टिक्युलर किंवा ओवेरियन वेन. हे झालं आपलं अँटेरियर रिलेशन. मग पोस्टेरियर रिलेशन बघूया आपण. पोस्टेरियर रिलेशनमध्ये बघा लेफ्ट किडनीचा 11th आणि 12th रिबला रिलेटेड असते, आणि राईट किडनी फक्त 12th रिबला रिलेटेड असते. त्याच्या खाली तुम्हाला खालचे सगळे पार्ट्सचे नाव वगैरे सगळं दिलेले आहेत, जिथे जिथे रिलेशन असते त्याचे. मग बघा ब्लड सप्लाय बघा आपल्या आर्टरीचा, तर आर्टेरियल पाथवे दिला आहे, डिसेंडिंग अओर्टा टू रेनल आर्टरी टू सेगमेंटल आर्टरी, आणि त्याच्या थ्रू काय कुठे गेला एंटरलोबार आर्टरी, आणि मग त्याच्यानंतर आर्क्यूट आर्टरी, हे त्याचा पाथवे आहे. मग त्याच्यानंतर बघूया आपण इंटेरियर स्ट्रक्चर ऑफ किडनीमध्ये स्ट्रक्चर बघूया. रेमिनल कॉर्टेक्स हे काय आहे, आउटर लेअर आहे, म्हणजे आउटर पार्ट आहे. मग त्याच्यानंतर बघा रेनल मेडुला ते काय कंटेन करते, मेडुलरी पॅरामिड आणि रेनल कॉलम्स कंटेन करत असते. रेनल कॅलिक्स काय करते, युरिन कंटेन करण्याचं काम करते. रेनल पेल्विस काय करते, जे युरेटर आहे फनल लाईक स्ट्रक्चर फॉर्म करते, आणि युरेटर ट्रान्सफॉर्म करते युरिनला. रेनल कॅप्सूल हे एक फायबरस कवरिंग आहे, आणि रेनल आर्टरी इनफ्लो करते ब्लडला, आणि रेनल वेन आउटफ्लो करते ब्लडला. त्याच्यानंतर बघा न्यूरॉन काय करते, इथे स्ट्रक्चर शो करत आहे त्याचे, आणि त्याचे पार्ट्स शो करत ते. तर एक एक पार्ट सगळं बघून घ्या तुम्ही. त्याच्यानंतर पार्ट्स ऑफ पॅनक्रियाज बघूया आपण. तर पॅनक्रियाचे गॉल ब्लॅडर, त्याच्यानंतर कॉमन बाईल डक्ट, ॲम्पुला ऑफ वेटर डिओडेनल, टेल ऑफ पॅनक्रियाज, पॅनक्रियाटिक डक्ट, बॉडी ऑफ पॅनक्रियाज आणि हेड ऑफ पॅनक्रियाज, हे सगळे पार्ट्स आहेत. आता बघा ब्लड सप्लाय ऑफ पॅनक्रियाज. तर ब्लड सप्लायमध्ये बघा सगळं अओर्टा, आर्टरीज, सुपेरियर, अँटेरियर, हे सगळे आर्टरीज दिले आहेत त्याचे पॅनक्रियाजचे, ते सगळे लर्न करा. आता बघा कोणती आहे आपली पार्ट्स ऑफ लार्ज इंटेस्टाईन. आता लार्ज इंटेस्टाईनचे पार्ट्स बघूया आपण. तर पहिला काय ते कुठे स्टार्ट होत असतं आपलं, तर बघा कोकियम पासून असेंडिंग अओर्टा, असेंडिंग कॉलन, मग ट्रान्सवर्स कॉलन आणि डिसेंडिंग कॉलन, मग सिग्मॉइड कॉलन,
आणि मग रेक्टम आणि ॲनस, आणि हे लास्ट वेस्टिजियल ऑर्गन म्हणजे अपेंडिक्स. हे काही पार्ट्स आहेत लार्ज इंटेस्टाईनचे. आता लास्ट डायग्राम बघा, पार्ट्स ऑफ डिओडेनल. आता मला हे पार्ट्स सांगा, कोणत्या पार्टला काय म्हणतात ते तुमच्यासाठी आहे. कोणत्या पार्टला काय म्हणतात, ज्यांनी पण व्हिडिओला लास्टपर्यंत बघितलं असेल त्यांनी मला सांगा कमेंट बॉक्समध्ये की कोणत्या पार्टला काय म्हणतात. आणि हे डिओडेनल आहे, तर डिओडेनलच्या पार्टला कोणते कोणते नावं आहेत ते सांगा मला. ज्यांनी सांगितलं त्याची आणि ज्यांनी चांगल्या प्रकारे एक्सप्लेन केलं आहे त्यांना आम्ही जे डायग्राम्स आहेत त्यांना PDF लवकरात लवकर फॉरवर्ड करू. तर ज्यांनी पण माहिती आहे डिओडेनलचे पार्ट त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तर हे काही डायग्राम्स होते जे की इम्पॉर्टंट ठरणार आहेत आपल्या एक्झामसाठी. तर लास्टपर्यंत ज्यांनी पण व्हिडिओ बघितले असेल, मी आता काही टास्क दिले आहे ते कंप्लीट करा. ज्यांनी कंप्लीट केले त्यांना लवकरात लवकर आम्ही PDF शेअर करणार आहोत. तर टास्क कंप्लीट करा आणि त्याच्यानंतर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.